बाउंड्री लाईनवरती वीरेंद्रची माझी भेट झाली, थोडीशी चर्चा केली. वीरेंद्रला थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला होता की तुझी जी लाईन अँड लेंथ आहे ना, तर ही टेस्ट लाईन गोलंदाजी आहे मित्रा. टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी होते जिथे स्लिप कॉर्नर मध्ये आपण आउट करतो. हे व्हेरिएशन वाला क्रिकेट आहे, इथे परिवर्तन असणं गरजेचं आहे. देखिए वाइड यॉर्कर आपने फेका, अच्छी गेंद थी. गुल्ले स्पॉटवर शॉर्ट पिच प्रकारचा मारा जर तुला करायचा असेल ना, बॉडी लाइन मारा, तर तो टेस्ट क्रिकेट मध्ये लाल गेंद से वो क्रिकेट आप खेल सकते हैं मेरे भाई. एक तो नवोदित आहेस, यंग टॅलेंट आहे राजापूर मधील. आखूड टप्प्याच्या चेंडूंना आजकालचे बॅटर जे आहेत ना, वाट बघत असतात कधी मला अशा प्रकारचा तोफा मिळतो. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पोल पटका जातो एका धावेसाठी. क्षेत्ररक्षण चांगलं भूषण कडनं पाहायला मिळालं, शुभम कडनं पाहायला मिळालं. केदारलिंग पासल संघ आजच्या दिवसभरामधील हा अपराजित संघ आहे, एकमेव. आणि त्यानंतर जुवाटी संघ सुद्धा एक आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये ज्या मागच्या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेचा समारोप केला होता तिथून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा अच्छी गेंद देखने को मिली, थोड़ा आगे टप्पा देखने को मिला, पुलर लेन गेंद. वेग तुझ्याकडे आहे वीरेंद्र, नो डाऊट. आणि तुझ्याकडे नैसर्गिक तुला मिळालेली हाईट सुद्धा आहे. एका तेज तर्रार रफ्तार गेंदबाजी जहां पर हम देखते हैं ना, उनको ये हाइट बहुत काफी मददगार होती है. वेस्ट इंडीजचे ते आपण गोलंदाज कर्टनी अमरोज, कर्टनी वॉल्श. पुन्हा एकदा मारा चूक, बॉडी लाईन गेंदबाजी. बॅटिंग याच्यासाठी चालत नाही कदाचित. आज बालावलीच्या या आयोजनामध्ये असं वाटतंय की जो मानाचा चषक आहे ना, हा बाहेर गेला पाहिजे. हा ते होतं क्रिकेटमध्ये. आज तुझं कधी दिवस चालतो, कधी आमचा चालतो, कधी कोणाचा चालतो, कोणी सांगू शकत नाही सर. पुन्हा पुढे सरसावला होता, फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा. एकच धाव. पहा ना, वाईटचा इशारा येतोय. +1, 2 धावा. या क्रिकेटमध्ये सर असंच आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी आपल्या संघातील खेळाडू, आपल्या गावातील खेळाडू ज्यावेळी त्यांचा दिवस कठीण असतो ना, त्यावेळी तुम्हाला खंबीर त्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. कोई बात नहीं, एक दिन बुरा गया चलेगा, बहुत ट्रॉफी अपने पास है, आने वाले दिनों में बहुत आएगी भी. पण मनोबल उंचवायचा असेल ना, त्यावेळीच उंचवा ज्यावेळी ही वाईट परिस्थितीतून आपला संघ चाललेला असतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बावा लागेल, दिशा थोडीशी खराब. वाईटचा इशारा. स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज योगेशला, नॉन स्ट्राईकला प्रतीक. धावसंख्येचा विचार केला पहिली षटक चालू असताना 8 धावा. आता मात्र झाडांची सावळ्या या मैदानामध्ये आता मग दाखल झालंय. संध्याकाळचं हे सत्र सूर्यास्ताकडे काय चाललेला हा सूर्याचा प्रवास. सन्माननीय विकासजी गोरे यांच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय लक्ष्मणजी झोरे यांचा इथे सत्कार केला जातोय. आज खऱ्या अर्थाने लक्ष्मणजी झोरे यांना मैदानामध्ये पाहून बरं वाटतंय. समाजामधील एक विचारवंत, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे, झोरेवाडीच्या माध्यमातून समाजासाठी बरेच नवनवीन उपक्रम राबवणारे लक्ष्मणजी झोरे यांना आपण पाहतोय. धावा झाल्या आहेत त्या केवळ 9 धावा. सुंदर षटक म्हणावं लागेल वीरेंद्रचं. आणि नवीन गोलंदाज संकेत, स्ट्राईकला योगेश. चला चला मित्रांनो, चला संकेत दादा, चला.
अशा प्रकारचा टाइम जो आपण घेतो ना तिकडे जर वेळ बराच असेल तर ठीक आहे, नो डाऊट घ्यानं गरजेचं आहे. परंतु आपण तब्बल दिवसभरामध्ये 15 सामने खेळतोय. असं असताना कुठेतरी थोडासा आपल्याला पण विचार करावा लागेल. इथे मात्र गोलंदाज बराच वेळ विचार करत राहिला, त्याचा फायदा उचलला योगेशने आणि गोलंदाजाला सांगतोय की कर विचार करत बस, अजून मी मात्र तुला येणाऱ्या चेंडूवरती षटकार ठोकणार आहे. चला गेम ऑन, बऱ्याच वेळ जातो एका दोन चेंडूंच्या मध्ये. दरम्यान फुल टॉस मिला था, क्या यहाँ पे फुल टॉल किया? यस इट इज, गेंद सीमा रेखे के बाहर, 6 रनों के लिए. उदासीन झालेल्या वातावरणाला पुन्हा एकदा आनंदित करून सोडलं आहे. या 6 धावांनी पुन्हा एकदा आशा, आकांक्षा आणि विजयाच्या दिशेकडे जाण्याच्या वाटा ज्या आहेत त्या कुठेतरी मोकळ्या दिसायला लागल्या आहेत. देखा गेंद को छोड़ दिया है, जाने दिया पर के बाद दस्तानों में वाइड का इशारा. थोडासा खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, संकेत कडनं पाहतोय. धाव संख्या 24 धावा, अजून एक षटक बाकी आहे. चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या म्हणावी लागेल, कारण भालावली संघाकडे तेज सर्रार गोलंदाजीचा ताफा आहे. वाईड येतोय, परत वाईड येतोय. रोहित कुलाब्याचा वंडर बॉय, राजापूर समाजातील धनगर समाजाचा हा वंडर बॉय, ओपन क्रिकेटच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या खेळीने प्रभावित करणारा. सध्या थोडस क्रिकेट पासून थोडासा लांब आहे का रोहित? तू सध्याचा लांब आहेस वाटतंय, फिटनेस वरनं दिसतंय, खेळीवरनं थोडस वाटतंय, संसाराच्या ओझ्याखाली तोही दबायला लागलास असं वाटतंय. परंतु कशाला घाबरतोयस? तुझ्या पाठीमागे खंबीर राजारामदादा कोकरे वडील उभे असताना. मुलगी आहे, मुली अरे आम्हाला पण आहेत, परंतु हे खेळ ना आपल्याला घरी बसवत नाही रे. छोट्या मुलीचं प्रेम बापावरचं ठीक आहे, नो डाऊट, परंतु खेळामध्ये थोडासा वय आहे, खेळून घ्यावं लागेल.
वाईडचा इशारा पंचांकडनं आणि धावा 26. पुलटॉस प्रकारचा चेंडू. पंच पुन्हा एकदा इशारा करतात वाईड. यापेक्षा होगा संकेत. मला वाटतं कितवा वाईड आहे आज लगातार. 5 वाईड वो भी लगातार नाही 4 वाईड लगातार आलेत ओव्हर मध्ये 5. संकेत थोडासा कंट्रोल करावा लागेल. दिशा भटकटच चालली आहे. दशा होण्याच्या अगोदर स्वतःला सावरावं लागेल. तू बघ ना तुला सांग अंपायरचं लक्ष नसतं बॉलर किती झाले ते. पुन्हा एकदा आता मात्र मी सांगितलं त्याच्यावरती थोडासा परिणाम दिसतोय. संकेत इथे मात्र पट्टीवरती परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा पण हात दुखायला लागला होता ना. वाईड 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 कितनी बार देंगे वाईड. पुढे सरसावलाय चेंडू फटकावलाय. पात्र झेल झाला असता. एज घेतलेला चेंडू किनारा तो लिया था. क्या यहाँ पे क्या देखने को मिला है. पाचल के तरफ से लेजी क्रिकेट देखने को मिल रहा है. फलंदाज बाद झाला असता तिथे धावा मात्र देऊन जात आहेत. 3 धावा. हा मिस्टेक्स आहे. हा बाय मिस्टेक नाही आहे. हा तुमच्याकडनं झालेला मिस्टेक आहे. एक सुद्धा नव्हती. जर तो झेल पकडला असता तिकडे विकेट होता. मात्र तो सुटला. नो डाऊट. ठीक आहे खेळाचा हा पार्ट आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आता मात्र जर पाहिलं तर पहिलं षटक 12 धावांचं होतं. 9 धावांचं होतं आणि त्यानंतर धावा मात्र बऱ्याच दिल्यात संकेतने. टोटल धावसंख्या झाली आहे 30. तर 21 धावांचं षटक हाताळलं आतापर्यंत. फिर एक बार गेम की दिशा खराब लग रही है से. यस इट इज वाइड गोल. वाईड आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड मला वाटतं राज सर किती झाले नाही लिगल 4 झाले असतील. पण ते 4 लिगल साठी यांनी किती चेंडू डिलिव्हर केले टोटल बघ. आतापर्यंत 11 वेळा तो धावत सुटला. 11 वेळा चेंडूला डिलिव्हर केलं. पण त्यातले लिगल आपल्याला 4 चेंडू मिळालेत. 5 चेंडू लिगल मिळाले. शेवटचा चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या आता मात्र वधारली आहे. 32 धावा धावफलकावरती पाहतोय. प्रतीक स्ट्राइकला आहे. आखूट टप्पा चांस था. मौका मिला था लेकिन पासल के तरफ आज कुछ भी जाता हुआ नहीं दिखाई रहा. ये आता मात्र हळूहळू पहा. ज्या विकेट किपरच्या पाठीमागे आपल्याला माणसं दिसत नव्हती तिकडेही माणसं आता येऊन बसली आहेत. भालावली चषकाचा विक्रम खऱ्या अर्थाने आपण समजा मी पाहतोय. प्रचंड ही मानाची आपण स्पर्धा पाहतोय. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. शुभम गोलंदाजीला येतोय. चला मित्रांनो वेळ जास्त वाया घालू नका. एक तर आपण जवळपास 2 षटकांचं एक षटक पाहिलं.
फिर एक बार आखू टप्प्याचा चेंडू हसरो वही गेंद सीमा पार पूरा 6 कि आजा फोटो मेरी खींच और उस लायक उसका काम भी है ना। ये कहीं ना कहीं मैनेजमेंट का जो डिसीजन है ना बहुत अच्छा डिसीजन था। इस बार विनोद को बिठा दिया, ओपनिंग में चेंज किया, योगेश को लाया और योगेश छा गया। फिर एक बार गेंद हवा में, इस मर्तबा बेचाळीस धावा तर गोलंदाजी मार्कवर शुभम, नवीन फलंदाज विनोद, ज्या नावाची आम्ही मगाशी उल्लेख केला त्या विनोदला आता मात्र मैदानामध्ये यावं लागलंय। आखो टप्प्याचा हरी चेंडू होता, इथे मात्र प्रतीकने चांगला प्रतिसाद दिलाय, कॉल चांगला आहे प्रतीकचा। प्रतीकला माहित होतं शेवटचं षटक आहे, मी रिदम मध्ये आहे, माझे मैदानाच्या आतमध्ये पाय चालायला लागलेत, त्यामुळे स्ट्राईक वरती त्याला जाणं महत्त्वाचं। असा 6 वाजेपर्यंत आपला आजचा दिवस संपेल आणि मला भाईंदरला जीपीएल ला थोडंसं जायचं होतं संध्याकाळी। ज्या स्पर्धेला सलग 4 वर्ष आवाज दिला आणि आज 5व्या वर्षी त्या स्पर्धेला जाता नाही आलं। बारसो गावातली सुनील जंगले सरांच्या माध्यमातून ती स्पर्धा होते। क्लीन बॉल, यहाँ पे प्रतीक भी डग आउट में। अच्छी गेंद, यहाँ पे फिर एक बार तबाह देखने को मिली। किती लगेच राम सर एक काही सेकंदांमध्ये हा गेम ना बघा ना, या पाठीराखे मगाशी टाळ्या वाजवत होते, आता बघा काय बोलतात इकडे, तर किती लगेच बदलताय तुम्ही, एवढा लगेच राजकारणामधला राजकारणी सुद्धा बदलत नाही। एवढा या पाठीराख्यांचा प्रेम लगेचच बदलतं। पहा बदललं, परत टाळांचा गजर झालाय, कॅच घेतलाय का? शिल्लक भालावली 11 वर्सेस पाचल मध्ये चाललेलं हे युद्ध फक्त आणि फक्त भालावली चषक 2026च्या या मानाच्या चषकावरती नाव कोरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चाललेलं हे रणसंग्राम। आवाजामध्ये बदल करूया, किरण भोईर सरांना
ची वाट पाहतात प्रेक्षक. या सर. मैदानाचा आपण जर विचार केला तर थोडेसे वाकलेत आणि चला नेक्स्ट राम सर लवकर टॉस सोडून घ्या. चला. जुवाटे आणि करक या जुवाटे संघाचे कॅप्टन आणि करक संघाचे कॅप्टन या लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये आपण तिथे ओळूया. चला मॅच ऑन करा प्लीज लवकर आणि बॅट्समॅन लवकर पाठवा आणि 12th मॅन पण पाठवा. पॅक आहे पूर्ण. या जुवाटी जे मला जुवाटी कॅप्टन अक्षय शिंदे असेल किंवा जे पण कॅप्टन आहेत आणि त्यानंतर लक्ष्मीदादा करक. बघा थंडी गुलाबी हवा. खर तर सकाळी घरातनं निघलो आणि जॅकेट विसरलो कारण आपण जेव्हा या चेंबूर शुभम. नको आता पुष्पाला थांबवा जरा. चला आता जाऊया मॅचच्या आतमध्ये. आता झुकेगा बिकेगा नाही आता काय नाही. आता फक्त आपल्याला मॅच मात्र खेळायचं आहे आणि या स्पर्धेला आपल्याला खरं तर संपन्न करायचं आहे. राम सर काय म्हणाल या ठिकाणी आजच्या या स्पर्धेला आमचे सहकारी आणि आज आपण क्रिकेटचा थरार इथे पाहतोय. क्रिकेटची पंढरी ज्या ठिकाणी अनुभवली जाते ते वानखेडे स्टेडियम आणि MCA मधील एक मोठं नाव आमचे मित्र सन्माननीय आनंद देसाई माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही भालावली धनगर चषकच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. क्रिकेटच्या पंढरीतील एक माणूस आमच्या या छोट्याशा स्पर्धेला उपस्थित राहतो. आम्हाला उपकृत केलात त्याबद्दल तुमचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि आभार मानतो. थँक्यू माऊली. थँक्यू सो मच. खरं तर अनंत देसाई सर इथं मात्र व्यासपीठावरती मात्र उपस्थित आहेत आणि खरं तर या स्पर्धेचा मात्र आनंद घेतात आणि लेट पण थेट असं आपण म्हणूया कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर सर्व मान्यवरांची मांदियाळी आता या व्यासपीठावरती मात्र येताना दिसणार आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूमध्ये विचार केला तर गोलंदाज प्रतीक झोरेने मात्र चांगली कमालीची जेवढी गोलंदाजी फलंदाजी केली तेवढी कमालीची गोलंदाजी मात्र करावी लागणार आहे. स्ट्राईक मात्र रोटेट झालेली आहे. सिंगल धावाने नाही झाली. डबल धावा मात्र घेतल्या जात आहेत. एक शांत वातावरण मध्ये हाफ ट्रॅकरचा चेंडू एक टांग मात्र उचललाय. पॉइंटच्या डोक्यावरनं कुठली चुकी नाहीये.
होता. एक वेगळ्या शैलीमध्ये मात्र हा फटका सजवायचा होता, पण फटका फसला आणि पॉइंटला कुठली चुकी नाहीये. आणि झेल पकडल्यानंतर फलंदाज मात्र माघारी परततात त्यांची जागा भरण्यासाठी. एक अनुभवाची सिदोरी मैदानाच्या आतमध्ये जेडी सध्याच्या घडीला. खर तर बाईक्स मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, थोडंसं सांभाळून चालवा, कारण एखादा स्लिप झाला तर तुम्हाला इजा होऊ शकते. जरासं स्पीड कमी करा. चला जाऊया मॅचच्या दिशेने. हो, आल्या आल्या स्टँड अँड डिलिव्हर नाव आहे जेडी. खरं तर मी अगोदरच सांगितलं संध्याकाळचं सत्र आहे. विश्वनाथ कोकरे जेडी साहेब तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. 3 चेंडूमध्ये 3 लगातार. यस, कोकरे साहेबांनी मात्र 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संजय भोजेकडनं 101 प्रत्येक षटकाराला. संजय भोजे जेडी तुमच्यासाठी प्रत्येक षटकारामागे 101 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे जेडीवरती पैशांचा वर्षाव मात्र केला जातोय. म्हणजे आल्या आल्या स्टँड अँड डिलिव्हर. मी अगोदरच सांगितलं अनुभवाची सिदोरी मैदानाच्या आतमध्ये दहाडते. पाचड संघ अगर जिंकला तर दादा कोणच्याकडनं काका झोरे यांच्याकडनं किती 501. हो, अजून एक खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर पुन्हा. अजून एक आडव्या बॅटनी मात्र फटका खेळलाय. नाव आहे जेडी. आल्या आल्या 2 लांबच लांब षटकार मात्र बघायला भेटलाय. आणि कमालीची गोष्ट ही आहे की मागील मॅच मध्ये ज्यांनी 2 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय तो त्याची बॅटिंग मात्र एन्जॉय करतोय. म्हणजे बघा ना काय मात्र चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली आहे 16 धावा. जिंकण्यासाठी हवे 16 धावा मात्र झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. थोडंसं मागलं षटक मात्र म्हणावी लागणार आहे. अजून एकदा खरं तर कॅचची अपील मात्र केली जाते. पंचांवरती प्रेशर टाकण्याचं काम मात्र गोलंदाज करतायत, पण कुठलाही असर मात्र होणार नाहीये. कारण दर्जेदार पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये पंच आज आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेमध्ये. तर एक चांगला डिसिजन मात्र दोन्ही पंचांच्या माध्यमातून मात्र बघायला भेटला. पहिलं षटक मात्र संपुष्टात. पहिल्या षटकानंतर धावसंख्या मात्र झालेली आहे 30 म्हणजे 16 धावा. आता समीकरण आहे 12 चेंडू 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. खरं तर भालवली संघाचा एक असा मात्र खेळाडू जो प्रत्येक 3-4 वर्ष झालाय आम्ही त्याचा खेळ पाहतोय. नाव आहे माही, पण त्यांचं निक नेम आहे तेच म्हणजे पोलार्ड. गोलंदाजी आपण जर विचार केला तर अव्वल दर्जाची गोलंदाजी. फलंदाजी आपण जर विचार केला त्याहून लाजवाब फलंदाजी. म्हणजे आपण जर विचार केला तर या धनगर समाजाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू नाव आहे पोलार्ड. खर तर आपण जर विचार केला तर व्यासपीठावरती सातत्याने दरवर्षी आमचे सर्व मान्यवर मात्र इथं उपस्थित आहेत आणि तुमचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. बघा भारताची परंपरा आहे जेव्हा कुठलाही देव आपल्या घरी येतो त्याला आपण देवाचा दर्जा देतो. तर आज या स्पर्धेमध्ये बरेचसे मान्यवर इथं मात्र उपस्थित आहेत. तुमचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने जिथं मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. सामना मात्र कौन जीतणार है? नॉकआउट मैच है, डू और डाई. जो जीतेगा अगले पड़ाव में जाएगा, जो हारेगा अपने घर पे चला जाएगा. फिर चाहे वो रिक्शा से जाए या ऑटो से जाए. रिक्शा ऑटो एक ही है, या तो फिर बाइक से जाए या फिर ओला कीजिए या तो फिर कुछ भी कीजिए. चला जाऊया. चला टाइमर ऑन है. पोलार्ड
12 चेंडू 31 धावा. संकेत पहिल्याच मात्र स्टँड आणि घेताना पहिल्या चेंडू मध्ये मात्र खडे खडे बघा. पाचल संघ अगर जिंकला तर काका झोरे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे पहा, जेव्हा जेडी मैदानाच्या आतमध्ये आले तेव्हा पैशांचा मात्र पाऊस सुरू झाला. एटीएम मात्र सर्वांचे गरम झालेले आहेत. या आम्ही पण बसलेलो आहोत. चला. हो, खरं तर फटका फसलाय पण थोडस फंबल झालं. पण आता काय घडलं? गरज होती का? विकेट आली आहे. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही आहे. आहे ना, तो मात्र कोणालाच पत्करत नाहीये. कारण फलंदाजाच्या मनाला ठेस लागलेली आहे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल खर तर बिग मॅन आणि बाहुबली आहेत. तर एका ठिकाणी पोलार्ड आहे तर दुसऱ्या ठिकाणी बाहुबली आहे. बघायचं मात्र बाजी कोण मारणार आहे. माई मात्र खुश आहेत कारण ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आलाय. जेडी आता मात्र उभं राहावं लागणार आहे. फलंदाजी मात्र चांगली करावी लागणार आहे. अनुभव मात्र दाखवावा लागणार आहे. हो, अजून एक मात्र वेगवान बॅटचा स्विंग मात्र आपल्याला बघायला भेटला. अगर पट्ट्यामध्ये चेंडू आला असता तर नक्कीच हा बिल्डिंगच्या टॅरेस मध्ये गेला असता. आता समीकरण आहे मित्रांनो, 9 चेंडू आणि 24 धावा. बघा, 9 चेंडू मध्ये 6 चौकार आणि 4 षटकार मात्र मारायचे आहे. तो प्रयत्न मात्र जेडीला करावाच लागणार आहे कारण एक मोठं नाव आहे. आपण जर विचार केला तर सातत्याने पिता पुत्र, त्यांचा पुत्र सुद्धा मात्र या मॅच मध्ये खेळतोय. आता बघायचं आहे. हो, खरं तर एक वेगळा स्ट्रोक मात्र बघायला भेटलाय आणि सिंगल धाव मात्र काढली आहे. समीकरण आहे मित्रांनो, 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. माई देखिए, माई आपण जर विचार केला तर जेव्हा तो बॅटिंग करतोय की माई मार रहा है, पण या टायमाला असं उलट करूया की माही अच्छी गेंद डाल रहा है. म्हणजे दोन्ही ठिकाणी नंबर 1 कामगिरी मात्र करत असताना माही. हो, कडे कडे खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकला जातोय. भालवली संघ खरं तर आयोजक आम्ही आहे आणि स्पर्धा आमची आहे आणि स्पर्धा आम्ही जिंकणार आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. पण तसं काय होणार नाहीये कारण अजून बरेचसे मॅचेस बाकी आहे. उलटफेर नक्कीच बघायला भेटणार आहे कारण अजूनही मॅच संपलेली नाहीये आणि कोणी अजून जिंकलेला नाहीये. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, राजाराम शिंदे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. सुरेश शिंदे साहेब तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. तदनंतर भगवान कोकरे सर तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. तदनंतर लहू शिंदे सर तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि तदनंतर विजय रामचंद्र शिंदे सर, या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे. आणि स्वागत केलंय मात्र विकेटने. मात्र अनाउन्समेंट केले, जेडीने अगर षटकार मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे.
ओ डाव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी आणि पहिला चेंडू खरं तर वाईट टाकलाय. गोलंदाज योगेश खरं तर फलंदाजी मात्र चांगली केली होती. आता गोलंदाजी मात्र कशा प्रकारे मात्र होणार आहे, कारण एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. माहीने मात्र चांगलं काम केलं. योगेश मॅच जिंकवतील का माही मॅच जिंकवतील हा प्रश्न नक्कीच पडलाय. लो फुलटो चेंडू डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. वाईटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मात्र चेंडू चाललाय, जिथं मात्र रनआउटची संधी निर्माण झालेली आहे, पण चेंडू मात्र गॅदर करता आलेला नाहीये. पहिल्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर 3 धावा आल्यात. आता जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजे अजूनही 5 चौकार मारायचेच आहेत आणि 3 षटकार मारायचा आहे. योगेश एक वेगवान गोलंदाज आहे, जेडी सुद्धा कमी नाही आहे. अनुभव मात्र पणाला लावावा लागणार आहे, कारण दोघांकडे क्षमता आहे. आता पुढे 2 गेले आहेत. हो शॉट अँड पुल फटका फसलाय. खेळाडू येत आहेत, पकडला जातो संतोष जेडी. मात्र अवेलेबल असतात. किती चेंडू आणि किती धावांची गरज आहे? जाऊया आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 धावा मैदानाच्या आतमध्ये. बघा पितात मात्र वीरेंद्र. ओ काय फटका सजवलाय गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. थोडीशी गफलत झालेली आहे आणि चेंडू खरं तर अडवलाय. खरं तर मायबाप प्रेक्षक आमच्या समोर आहे, आम्हाला कुठलंही चित्र दिसत नाहीये. तर चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण केल्या. आता समीकरण आहे 3-16 हे 2 काढले. अच्छा 3-17 म्हटलं तर 3 चेंडू मध्ये 3 षटकार. या चेंडू मध्ये मॅचचं भविष्य आहे मित्रांनो. हो काय फटका सजवलाय. खरं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा पाठलाग केला जातोय, पण चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र सरळ निघून जातोय. कोणाचे वादले असते तर 2-13 मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र काय घडलं, अजून एक चौकाराच्या दिशेने चेंडू चाललाय आणि चेंडू अडवलाय. खरं तर हा सामना जिंकलाय असं आपण म्हणूया. अजूनही मॅच संपलेली नाहीये, अजूनही कोणी जिंकलेला नाहीये. एखादा योगेशने नो चेंडू टाकला, त्याच्यावरती चौकार किंवा षटकार आला तर कहाणी में ट्विस्ट मात्र होऊ शकते. पण राम सर सांगतायत की तसं काय होणार नाहीये. स्पर्धा आमची आहे आणि ही स्पर्धा आम्हीच जिंकणार आहे, हे त्यांचं स्वप्न आहे. पण स्वप्न बघायला थोडासा उशीर असतो, थोडा वेळ आहे. राम सर काही होऊ शकतं. यस अजूनही अटीतटीचे संघ मात्र तुमच्या समोर आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. अंबाई संघ मात्र वाट बघतोय. चला 2 हात करण्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. आता या मॅच मध्ये त्यांनी मात्र चांगली कामगिरी केली.